हां, हॅलो, नमस्कार. मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. इथं आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळच्या चहानी होते. सर्व काम आवरलेलं आहे. चहा ठेवल्यानंतर मग ब्लॉगची सुरुवात केली. इथं आमचा बाबू पण उठला आहे. चहा बिस्किट खाईन. त्याच्यानंतर लगेच देवपूजा करायला घेतली. आज सर्व सकाळी सकाळी आवरून झालं. ब्लॉग काही शूट घेतलं नाही. देवपूजा झाली मस्त. देवपूजा झाली की घरातलं वातावरण एकदम प्रसन्न असतं. आज गुरुवार होता त्यामुळं उंबरठ्याला पूजन पण करून घेतलं. आज जरा लवकर उठली होती त्यामुळे सर्व लवकर आवरून गेलं. आणि इथं बाबू पण झोपलाय आंघोळ वगैरे करून. त्याला झोपवलंय. सकाळी तो पण माझ्यासोबत लवकरच उठला होता. आणि बाहेरचं वातावरण बघा, 9:30 वाजते पण किती ऊन वाटते. असं वाटतं दुपार झाली की काय. आणि त्यानंतर लगेच नाश्ता करायला घेतला. म्हटलं चला पोहे बनवूया, खाऊया. भूक पण लागली होती. ते काही शूट नाही, पोहे नाश्ता करताना काही घेतलं नाही. आणि तो झोपला तर म्हटलं लगेच बाथरूम वगैरे मला स्वच्छ धुवायचे होते, घासून वगैरे. तो उठलेला असला तर मग पूर्ण कपडे ओले करतो बाथरूममध्ये. मी नाश्ता करून घेतला आणि लगेच बाथरूम स्वच्छ क्लीन करायला घेतलं. 3-4 दिवसामधून मी बाथरूम एकदम डीप क्लीन करून घेत असतं. आणि तो झोपल्यावरच मला हे पॉसिबल आहे करणं, नाही तर तो काही करू देत नाही. तर माझी आंघोळी वगैरे सर्व झालेली आहे, पण तो झोपलाय ना, तर तोपर्यंत म्हटलं आपण बाथरूम धुवून घेऊ. हे नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. त्यानंतर काही शूट केलं नाही मी, कारण की तब्येत बरी वाटत नव्हती. आणि त्याची म्हणजे बाबूची आमच्या चिडचिड करत होता. नंतर मग दिवसभर काही ब्लॉग घेतलाच नाही. आणि हा दुसऱ्या दिवसचा ब्लॉग. तर सकाळी बघा मस्ती चालली त्याची. आणि माझं सकाळी उठल्यावर हेच असतं की पहिले अंथरुणाच्या घड्या घालायच्या. आणि तो सकाळी रात्र शांत झोप झाली ना, तो मस्त खेळतोय. तर चालू आहे माझं अंथरुणाच्या घड्या करणं. आणि त्याची झोप नाही झाली ना, मग तो खूप त्रास देतो मला. मग काही ब्लॉग शूट वगैरे काही करू देत नाही. पण आज म्हटलं चला, कालचं ब्लॉग पण पेंडिंग आहे, पूर्ण घेऊया. ते चाललंय माझं. भांडी वगैरे तर रात्री धुवून ठेवते, कधी तशी ठेवत नाही. फक्त फौजी घरी असल्यावर राहतात कधी कधी. बसला आता तो खेळत. त्याला कशाला नादी लावून दिलं ना, तर तो निवांत खेळतो. मग माझं मी काम आवरून घेते. त्याचं सर्व अंथरूण वगैरे घड्या करून घेतल्या की मग मला काही काम नाही एवढं. कसा बघतो, ट्रायपॉड जोडा आलाय. त्याला वाटतं मोबाईल का लटकतोय, असं हसतोय. झालंय माझं आता इथं अंथरूणच्या घड्या घालून. सकाळचं वातावरण एकदम प्रसन्न असतं. दुपारी एकदम मूड ऑफ झाल्यासारखं होतं आता. आणि सर्व आवरून वगैरे नाश्ता बनवायला घेतला. आज नाश्त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. तर कढईमध्ये जिरे टाकले. त्यानंतर बटाटे काप करून थोडंसं मिक्स करून हिरवी मिरची टाकायची. आणि छान बटाटे आणि हिरवी मिरची परतून घ्यायची. झाकण ठेवून थोडंफार वाफ देऊन. हिरवी मिरची आधी टाकली तर मग ती करपून जाते. नंतर यामध्ये दाण्याचं कूट आणि आपला भिजलेला साबुदाणा आणि त्याच्यामध्येच मीठ टाकलेलं आहे मी. छान परतून घ्यायचं. आणि इथं आपली सुटसुटीत अशी मोकळी खिचडी बनवून तयार. इकडे साईडला मॅगी पण ठेवली बाबूला. आणि बाबूला भूक लागते सकाळी, त्यामुळे नाश्ता पण करायला दिला त्याला. तो पण त्याची मॅगी एन्जॉय करत आहे. आणि मी पण घेतली साबुदाणा खिचडी खायला. तुम्ही पण या नाश्ता करायला. खूप दिवसांनी खिचडी बनवली. फौजीला तर आवडत नाही, मला आवडते. आणि इथं माझं सर्व आवरलेलं आहे. सर्व घर स्वच्छ वगैरे करून आणि त्याच्यानंतर बाबूला झोपवलं आणि घेतलं जेवण बनवायला. जेवणामध्ये फ्लावरची भाजी बनवली. आणि दुपारी सहसा मी भाकरीच खाते, बाजरीची भाकरी. आमच्या खानदेशमध्ये बाजरीची भाकरीच असते. आणि आता मला पण सवय झाली, तर मला चपाती खाऊ वाटत नाही, मला भाकरीच लागतं. तर इथं भाकऱ्या बनवून घेते. पहिले मला पण भाकऱ्या काही जमत नव्हत्या, पण इथं आले ना तेव्हापासून जमायला लागल्या.
सवय झाली आता करायची, तर बनवून घेते आता पटापट. तर बाबू झोपलाय. जेवण आता फ्लावरची भाजी तर बनवली, भाकऱ्या झाल्या की जेवणच करायचे. बाकी सर्व काम आवरून घेतलेलं आहे मी. सर्व शूट करता येत नाही कारण की छोटं बाळ असलं ना, सर्व मॅनेज करून करावं लागतं. एकतर ट्रायपॉडला फोन लावला ना, तर ते छोटं बाळांचं कसं असते की दे मला फोन, मग त्याला कशाला तरी नादाला लावून मग शूट घ्यावं लागतं थोडंफार. आता इथं भाकरी बनवून घेते, नंतर बोलते तुमच्यासोबत. आणि गरमी पण प्रचंड वाढली. आता 12 वाजलेत आता, आणि आता माझा स्वयंपाक चाललाय 12 वाजता. स्वयंपाक वगैरे झालं. बघा किती बाहेर प्रचंड प्रमाणात तापत आहे आता. हे आमच्या अंगणात आंब्याचं झाड आहे आणि त्याला फळं पण लागली, तुम्हाला दिसत असतील, दाखवते. आणि भरपूर पक्ष्याचा किलबिलाट राहतो झाडावर. खाली पाणी पण ठेवते मी त्याला. बघा किती ऊन आहे, आणि झाडं पण पूर्ण सुकत आहेत आता उन्हामुळे. आमचे नारळाची झाडं पण सुकत आहे. चला म्हटलं सकाळपासून तर वातावरण दाखवलं नाही, आता थोडंफार आराम करत आहे मी गॅलरीमध्ये बसून. म्हटलं चला थोडंफार शूट घेऊया. आणि आता इथं संध्याकाळची वेळ, आमच्या बाबाला खेळवण्याची. इथे त्याला रोडावरती खेळवत असते मी थोडंफार सायंकाळी. मग रात्री शांत झोपतो, नाही तर खूप चिडचिड करतो. खेळतोय थोडंफार मातीमध्ये. आणि असाच होता आमचा पूर्ण दिवसाचा रुटीन. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला मग भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय. असेच कनेक्ट राहा चॅनलला. लवकरच भेटू आपण. बाय.